नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण सोयाबीनपासून तयार होणारा झटपट असा सोया रोलची रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी एका भांड्यामध्ये 2 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचे पीठ, चवीपुरते मीठ, आता आपण यामध्ये पाणी टाकून याचा घट्ट असा गोळा मळून घेणार आहोत। आता आपले रोलसाठी लागणारे पीठ मळून तयार आहे। आता आपण हे पीठ 15 मिनिटांसाठी झाकून एका बाजूला ठेवून देऊ। आता येथे मी 1 वाटी सोयावडी घेतली आहे। आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊ। आता येथे मी गॅसवर 2 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे। त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ टाकून घेऊ। हे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली सोयावडी टाकून घेणार आहोत। आता आपण 10 मिनिटांसाठी ही सोयावडी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत। आता आपली सोयाबीन वडी चांगल्या प्रकारे शिजली आहे। आता आपण ही पाण्यामधून काढून घेऊ। आता इथे मी गॅसवर कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। आता आपण त्यामध्ये बारीक कट करून घेतलेले लसूण व आल्याचे तुकडे टाकून घेणार आहोत। आता आपण यामध्ये कट करून घेतलेली हिरवी मिरची, एक मीडियम साईजचा बारीक कट करून घेतलेला कांदा, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कांद्याला 2 मिनिटांपर्यंत तळून घेणार आहोत। दोन मिनिटांनंतर आता आपण यामध्ये अर्धी वाटी बारीक कट करून घेतलेली शिमला मिरची, अर्धी वाटी बारीक कट करून घेतलेली कोबी, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून रेड चिली सॉस, 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये शिजवून कट करून घेतलेले सोयाबीनचे तुकडे टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपली सोयाबीन रोलसाठी लागणारी सोयाबीनची भाजी बनवून तयार आहे। आता आपण ही भाजी थंड करून घेऊ। आता आपले पीठ चांगल्या प्रकारे सेट झाले आहे। आता आपण त्यातील एक छोटासा गोळा बाजूला काढून घेऊ व त्याला पीठ लावून त्याची पोळी लाटून घेऊ। ही पोळी लाटताना खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक अशी लाटू नये। आता आपली रोलसाठी लागणारी पोळी लाटून झाली आहे। तुम्ही पाहू शकतात मी खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक अशी लाटली नाही। आता इथे मी पोळी भाजण्यासाठी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला होता। आता आपण त्यावर लाटून घेतलेली पोळी टाकून घेऊ। आता आपण पोळी एका बाजूने पलटी करून घेऊ व दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी ठेवू।
येथे मी पोळी भाजण्यासाठी बटरचा वापर करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल, तूप किंवा बटर यापैकी कशाचाही वापर करू शकता. आता आपली ही पोळी चांगल्या प्रकारे भाजून तयार आहे. आता आपण ही पोळी तव्यावरून काढून घेऊ. आता आपण रोल बनवण्यास घेऊ. त्यासाठी आपण सर्वप्रथम पोळीला मेयोनीज लावून घेऊ. आता आपल्या संपूर्ण पोळीला मेयोनीज लावून झाले आहे. आता आपण बनवून घेतलेली सोयाबीनची भाजी पोळीवर ठेवून घेऊ. जर तुम्हाला इथे मेयोनीजच्या ऐवजी टोमॅटो सॉसचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता. आता आपण सोयाबीनच्या भाजीवर कोबी, उभा चिरून घेतलेला कांदा, चाट मसाला. आता आपण या पोळीचा रोल करून घेऊ. जर झटपट तयार होणाऱ्या गरमागरम अशा सोयाबीन रोलची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.